नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे, तर ते व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जी काही डेटा संदर्भात माहिती आहे, तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येते. सध्या तरी जे काही शिक्षक पदभरतीमध्ये जी 21-22 हजारची सध्या बघा पदभरती होणार आहे, तर ह्या पदभरतीमध्ये नेमकं कोणत्या उमेदवारांना संधी मिळू शकते? कारण आपण जो काही व्हिडिओ आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे जे काही कॅटेगरी असेल, वेगवेगळ्या गटानुसार ह्या ठिकाणी जे व्हिडिओ आहे, तर ते ॲनालिसिस करत असतो. तर सर्वसाधारण आपल्या सर्वांना माहिती आहे, की जे काही टॉपचे मार्क घेणारे म्हणजे इथं जर आपण विचार केला तर 120 पासून तर 160 पर्यंत या ठिकाणी जे काही मार्क घेणारे उमेदवार आहे, तर ते प्रत्येक प्रवर्गामध्ये नेमके किती आहे? कारण ह्या प्रवर्गामध्ये हे जे काही मार्क आहे हा गट, तर ह्या गटामध्ये बहुतेक प्रवर्गाचा जो काही कट ऑफ असेल, तर तो कट ऑफ फेज 1 साठी बघा या ठिकाणी राहणार आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही 100 प्रेफरन्स सध्या बघा आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आलेले आहे आणि ह्याच्यामध्ये 50 जे काही प्रेफरन्स असणार आहे, तर ते विथ इंटरव्ह्यूसाठी असणार आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्यासाठी विथ इंटरव्ह्यू पण तेवढेच महत्त्वाचे आहे आणि हे विदाऊट इंटरव्ह्यूचे तर सर्वात महत्त्वाचे असणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या रेंजमध्ये जरी मार्क असेल किंवा 120 पेक्षा कमी मार्क जरी असेल, तरी देखील 100 प्रेफरन्स नेमके बघा कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचे ते देखील आपण बघणार आहोत. आणि जो काही सेफ स्कोर आहे, तर तो सेफ स्कोर नेमका किती असणार आहे ते देखील संपूर्ण आपण ह्या ठिकाणी ॲनालिसिस बघा अशा पद्धतीने आकडेवारी आहे, तर त्या आकडेवारीनुसार इथं सध्या करणार आहोत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे जे काही आता प्रेफरन्स जे आहे, तर ते लवकरच बघा सुरू होणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात जो काही प्रक्रिया असेल, तर ती प्रक्रिया बघा निश्चितच सुरू होणार आहे. तर ह्या आकडेवारीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रवर्गामध्ये जी काही स्पर्धा आहे, तर ती स्पर्धा सध्या लक्षात येणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी टेट 2025च्या पदभरतीमध्ये 2,08,120 उमेदवारांनी परीक्षा दिली. त्याच्यामध्ये 1,70,000 उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय सध्या झालेलं आहे. आता इथे जे काही शिक्षक भरतीमध्ये आलेली जी वेकेन्सी आहे ती आहे 22,000 समथिंग बघा ह्या ठिकाणी वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये काही प्रमाणात जी काही पदं आहे, तर ती पदं 11वी आणि 12वी संदर्भात जी पदं आहे, तर ती सध्या बघा या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या होत्या, तर त्या त्रुटीनुसार सध्या बघा 11वी आणि 12वीची काही प्रमाणात पदं कमी झालेली पाहायला मिळणार. म्हणजे एव्हरेज जी काही पदभरती आहे, तर ती 21 ते 22 हजार दरम्यान सध्या बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता जरी ही पदभरती 21-22 हजाराची जरी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, तरी देखील ह्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू ज्या वेकेन्सी आहे, तर त्या महत्त्वाच्या असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूची जर आपण इथं वेकेन्सी घेतली, तर ती वेकेन्सी 10 ते 11,000 दरम्यान सध्या बघा या ठिकाणी असणार आहे. आणि विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी काही वेकेन्सी आहे, तर ती सध्या आपल्याला 11 ते 12,000 दरम्यान सध्या बघा पाहायला मिळणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण जो काही महत्त्वाचा इथे संपूर्ण डेटामध्ये जर विचार केला, तर ज्या उमेदवारांना 120 पासून तर इथं 160 पर्यंत मार्क घेणारे जे उमेदवार आहेत, तर ते नेमके प्रत्येक प्रवर्गाचे किती, जेणेकरून हे जे मार्क आहे, तर ह्या मार्कानुसार प्रत्येक प्रवर्गामध्ये सध्या बघा जी काही संधी आहे, तर ती संधी सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इथे जर विचार केला आपण, तर 120 ते 160 दरम्यान संपूर्ण या ठिकाणी प्रवर्गाचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये आपण गट केलेले 20-20 मार्काचे गट तुम्हाला इथं दिसत आहे, बरोबर. 120 ते 140 म्हणजे 121 पासून 140, 141 ते 160, बरोबर. आणि ह्या ठिकाणी टोटल सध्या देण्यात आलेली आहे. ओपनचं जर बघितलं आपण, तर इथे ह्या गटामध्ये 3,058, ह्या गटामध्ये 695. म्हणजे जसं जसं मार्क वाढत आहे, तसे तसे उमेदवारांची संख्या कमी कमी सध्या बघा होत जात आहे. SCची जर बघितली, तर इथे 2243 आणि इथे ह्या ठिकाणी 354, म्हणजे एकूण टोटल जर बघितलं तर 2597. ओपनचे किती आहे? 3,753. STचं किती आहे? ह्या रेंजमधले जे उमेदवार आहे 121 ते 140 मध्ये 558. आणि इथं पुढे बघा 65. म्हणजे जसे जसे रेंज वाढत आहे तशी संख्या जी आहे, तर ती उमेदवारांची कमी होत जात आहे. एकूण जर बघितलं आपण, तर 500 जवळपास या ठिकाणी 83 STचे उमेदवार ह्या श्रेणीमध्ये पाहायला मिळतात. विजयचे किती आहे? 476. NTBचे किती आहे? 490. NTCचे किती आहे? 1147. NTDचे किती आहे? 731. त्यानंतर SBCचे किती आहे? 300 जवळपास 96. OBCचे किती आहे? तर 8,406. SCBCचे किती आहे? 3,287. आणि EWSचे 890. म्हणजे इथे सर्वात कमी जर आपण इथं बघितलं, तर ह्या ठिकाणी जे काही VJA संदर्भात आपल्याला 476 जवळपास उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे अशा पद्धतीने ह्या रेंजमध्ये बघा तुम्हाला उमेदवार पाहायला मिळत आहे. आता ह्यांच्यामध्ये जर कॉम्पिटिशन म्हटलं,
तर तुम्ही ह्या ठिकाणी आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला विजेचं इथं दाखवतो. आता जरी इथं 121 ते 140 मध्ये 393 उमेदवार आहे, परंतु हे 393 उमेदवार कोणत्या गटासाठी पात्र आहे ते कोणाला माहिती नाही, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर तुकडे जर केले ह्या उमेदवारांचे, बरोबर, या संख्येचे, तर 1 ते 5 साठी काही उमेदवार असेल, 6 ते 8 साठी काही उमेदवार असेल. ज्या उमेदवारांचं टीईटी सीट नाही, टीईटी आणि सीटेट क्वालिफाय नाही, असे उमेदवार बघा हे 2 गटामध्ये कॉम्पिटिशनमधून बाद होणार. त्यांना कुठं संधी मिळणार? 9 ते 10, 11 ते 12 त्यांच्या पात्रतेप्रमाणे, बरोबर. तर ह्या ठिकाणी जरी तुम्ही बघितलं तर इथं आता समजा 6 ते 8 पासून परत विषया वाईज वेकेन्सी चालू होते. भाषा विषय, गणित, विज्ञान, बरोबर, समाजशास्त्र, असे वेगवेगळे सध्या बघा ह्या ठिकाणी उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे जे ह्या ज्या संख्येमध्ये तुम्हाला अगदी कमी उमेदवार सध्या ह्या ठिकाणी समजा 20 उमेदवार मराठी विषयासंदर्भात, 20 उमेदवार समजा गणित विज्ञान संदर्भात, सामाजिक शास्त्राचे 30 उमेदवार, 1 ते 5चे 70-80 उमेदवार किंवा 100 उमेदवार, बरोबर. काही उमेदवार 9 ते 10 साठी समजा, अशा पद्धतीने कमी कमी उमेदवार पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन आहे, तर ते कॉम्पिटिशन ह्या रेंजमधल्या उमेदवारांचं सध्या इथं कमी सध्या होणार आहे. आणि जे काही निवडी संदर्भात चान्सेस आहे तर ते इथं तुम्हाला वाढू शकतात. एकंदरीत टोटल जर बघितले आपण तर 121 ते 140 दरम्यान किती उमेदवार आहे? 19,027. त्याचे पुढचे जर बघितले 141 ते 160, 3,729 उमेदवार इथं सध्या पाहायला मिळतात. 120 ते 160 दरम्यान 22,756 उमेदवार सध्या पाहायला मिळतात, बरोबर. म्हणजे एकूण स्पर्धा जी आहे तर ती स्पर्धा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जरी टोटल 22,756 उमेदवार आहे, आपली वेकेन्सी असणार आहे 21-22 हजारपर्यंत, बरोबर. परंतु ह्याच्यामध्ये 22,000 मध्ये प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या त्या ठिकाणी गटासाठी पात्र असणार आहे. काही उमेदवार टीईटी सीटेट नसल्यामुळे 6 ते 8 आणि 1 ते 5 ह्या वेकेन्सीसाठी क्वालिफाय करणार नाही, कारण त्यांच्याकडे टीईटी आणि सीटेट क्वालिफाय नाही. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही कॉम्पिटिशन आहे तर त्या कॉम्पिटिशनमध्ये हा जो काही रेंज आहे 120, तर ह्या 120च्या खाली देखील सध्या आपल्याला कट ऑफ आलेला पाहायला मिळणार, कारण ह्या 22,000 मध्ये प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या गटासाठी पात्र असणार आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये जरी तुम्ही हे 22,756 उमेदवार जर बघितले तर ह्याच्यात सर्वात जास्त ओबीसी आहे, त्यानंतर ओपन, एसबीसी, एससी 4 नंबरवर, एनटीसी 5, 6 नंबरवर, ईडब्ल्यूएस 7 नंबरवर, एनटी डी आणि एसटी 8 नंबरवर, एनटीबी 9 नंबरवर, 10 नंबरवर विजय आणि एससीबीसी 11 नंबरवर. तर अशा पद्धतीने आपल्याला हायेस्ट पासून तर लो पर्यंत उमेदवार पाहायला मिळतात. सर्वात जास्त ओबीसी प्रवर्गाचं कॉम्पिटिशन असणार आहे आणि ह्याच्यात लगत ओपनचा देखील त्याच पद्धतीने असणार आहे. आणि एससीबीसी मध्ये सर्वात कमी सध्या बघा उमेदवार असल्यामुळे या ठिकाणी ह्या प्रवर्गातील उमेदवारांना देखील तेवढी संधी इथं अवेलेबल होणार आहे. आता ह्याच्यात जर तुम्ही संभाव्य सेफ स्कोरचा विचार जर केला तर त्याच्यासाठी 160 प्लस असेल तर ते कुठं ना कुठं बघा त्यांची निवड जी आहे तर त्या निवडीची दाट शक्यता असणार आहे. त्यानंतर 140 ते 159 मध्ये चांगली सध्या बघा शक्यता बहुतांश प्रवर्गामध्ये या ठिकाणी प्राधान्यक्रम निश्चित करत असताना व्यवस्थित द्यायची. 120 ते 139 इथं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 100 ते 119 दरम्यान जर तुम्ही असाल आणि तुमचा योग्य प्रेफरन्स जर देत असाल तर ह्या ठिकाणी तुमची निवड इथं सध्या बघा होऊ शकते. त्याच्यामध्ये अंशतः अनुदानित वगैरे त्याचा देखील विचार करायचा. आणि 100च्या खाली जर असेल तर इथं अधिक स्पर्धा असणार आहे. ह्याच्यामध्ये तुमची विशेष रणनीती महत्त्वाची असणार आहे. अनेक संस्थांचा तुम्हाला इथं समावेश सध्या बघा करायला पडेल. जर तुमच्याकडे अशा पद्धतीने स्कोर असेल तर त्या स्कोरमध्ये तुमचं जे काही सिलेक्शन असेल तर ते बघा असं होऊ शकतं. सध्या तरी 2,08,000 हे जे उमेदवार आहे तर हे संपूर्णच्या संपूर्ण कॉम्पिटिशनमध्ये नसणार. 1,70,000 सेल्फ सर्टिफाय झालेले, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त 101 ते 120 मध्ये 51,000 उमेदवार जवळपास पाहायला मिळतात. त्यानंतर सर्वात ह्या ठिकाणी कमी उमेदवार जे आहे तर ते हायेस्टमध्ये फक्त 12 उमेदवार आहे, बरोबर. म्हणजे 141 ते 160 दरम्यान 3,700 उमेदवार आहे. इथं थोडीशी कॉम्पिटिशन असणार. आणि सर्वात जास्त कॉम्पिटिशन 121 ते 140 म्हणजे 19,000 उमेदवारांमध्ये पाहायला इथं गर्दी जास्त दिसते आपल्याला, तर इथं सध्या असू शकते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही 100 प्राधान्य जर द्यायचे असेल तर हे सर्वसाधारण उमेदवार कितीही मार्क असेल तुम्हाला तरी तुम्ही अशा पद्धतीने एक कॅल्क्युलेशन करू शकतात. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे 40, खाजगी अनुदानितचे 30, महानगरपालिके 15, नगर परिषद जी असेल तर त्यांनी 15, बरोबर. म्हणजे हे जे प्रेफरन्स आहे तर हे प्रेफरन्स तुम्हाला 100 जे प्रेफरन्स आहे तर हे ज्यांचे गुण 100 किंवा 120 पेक्षा कमी आहे तर त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. ज्यांचे गुण 140 प्लस आहे
त्यांनी जिल्हा परिषद 50, महानगरपालिका 20, नगर परिषद 10, अनुदानित 20. आता ह्याच्यामध्ये जर समजा आश्रमशाळेची वेकेन्सी आली तर ह्या वेकेन्सीमध्ये ह्या ठिकाणी अनुदानितमध्ये आणि जिल्हा परिषदमधून त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स हे देऊन द्यायचे, बरोबर, इथं कमी करून. त्यानंतर 120 ते 140 दरम्यान असेल तर जिल्हा परिषदला 40 देऊ शकतात, अनुदानितमध्ये 30, महानगरपालिका 15, नगर परिषद 15, बरोबर. आता ह्या अनुदानितमधून 15 जर तुम्ही ह्या ठिकाणी आश्रमशाळेसंदर्भात दिले तर ते उत्तम असणार. आणि ज्यांना 100 ते 120 दरम्यान आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स जे आहे तर ते तुम्ही देऊ शकता. हे प्रेफरन्स देताना तुम्हाला तुमच्या प्रवर्गाची वेकेन्सी बघायची आहे, जेणेकरून कोणत्या आस्थापनेमध्ये किती वेकेन्सी आलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स व्यवस्थित द्यायची आहे. तर संपूर्ण प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचं या ठिकाणी जे काही ह्या डाटानुसार बघा ॲनालिसिस करता येणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन नेमकं किती उमेदवारांसोबत असणार आहे तर ते सध्या लक्षात घ्या. म्हणजे आपल्या मार्कापासून जे काही पुढचे, आता समजा तुम्हाला आहे 120च्या रेंजमध्ये मार्क, म्हणजे 120च्या पुढचे जे संपूर्ण उमेदवार आहे तर ते उमेदवार सर्वच्या सर्व तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार. कारण एखादा उमेदवार 130 मार्क आहे, 140 मार्क आहे, परंतु हा उमेदवार तुमच्या पात्रतेप्रमाणे नाही. म्हणजे तुम्ही 120 मार्कवाला समजा मराठी विषयासाठी पात्र असाल, 130 मार्कवाला गणितसाठी पात्र असेल, 140 मार्कवाला 1 ते 5 या गटासाठी पात्र असेल. म्हणजे वेगवेगळी तुमची इथं पात्रता आहे. म्हणून हे जरी तुमच्यापेक्षा जास्त गुण आहे 130, 140, ते उमेदवार तुमचे त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये नसणार. म्हणजे तुमच्या पुढे कितीही जास्त मार्कवाला असेल परंतु तुमच्याप्रमाणे जर त्याची पात्रता नसेल तर तो तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार. म्हणून तुम्हाला निवडीची संधी आहे ती सर्वात जास्त सध्या बघा या ठिकाणी असू शकते. तर ही एक महत्त्वाची जी काही माहिती होती डेटा ॲनालिसिस संदर्भात. माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढे तुम्हाला व्यवस्थित अजून स्ट्रॅटेजी आपण ह्या संदर्भात पुढे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सध्या हा एक महत्त्वाचा ॲनालिसिस व्हिडिओ होता. तुमची माहिती असेल, स्कोर असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याच्यावर आपण योग्य तो सध्या रिप्लाय देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ बनवण्यामागे बरीचशी मेहनत असते. व्हिडिओला लाईक करा, इतर उमेदवारांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. तुमच्या काही कमेंट असतील स्कोर संदर्भात, सिप स्कोर संदर्भात तर नक्की कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.